दिवे घाटामध्ये हे सगळे वारकरी जे आहेत ते वर चढतायत. मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काही जुने वारकरी देखील माझ्यासोबत आहेत. बाबा, थकवा येऊ नये म्हणून आणखीन सरकारनं काय करायला पाहिजे असं वाटतं? काय नाही बा असं आला का थकवा वगैरे आला? आलेलं आहे. मागच्या वर्षीच्या वेळेस तुम्ही वारी केली आणि ह्या वर्षीची नव्हती केली. अच्छा, ठीक आहे. जुने वारकरी मी बघतो. काय पूर्ण चाललास का तू? पूर्ण दिवे घाट चाललास? हा काही थकवा आला का नाही? नाही नाही आला का? बर बाबा, किती वर्षानं वारी करताय? गेली 16 वर्ष झाले वारी करतोय. मला एक सांगा, हा दिवे घाट जो आहे तो मागच्या वर्षी बघितला असेल आणि या वर्षी काय काय सरकारनं विकास केला असं दिसतंय? सरकारनं आता चांगल्या पद्धतीने विकास केला आहे. कारण गेल्या वर्षी असं लोकांना चालायला, वारकऱ्यांना चालायला अपदा होत होती. आता ह्यावेळेस होते, परंतु हा रस्ता रुंदीकरणाचा विषय आहे. त्यामुळे अडथळा जरी असला तरी भविष्यात ह्या रस्ता रुंदीकरणामुळे वारकऱ्यांना खूप प्रकारे चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. अडचणी दूर होणार आहेत आणि वारकऱ्यांना चालताना जो काही धक्काबुक्की गाड्यांचा लागतो तो त्रासही कमी होणार आहे. आणि वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतात, त्यांना सुद्धा व्यवस्थित चालता येईल अशा पद्धतीने. बाबा, एक मिनिट. काय तुम्हाला थकवा वगैरे जाणवू नये म्हणून आणखी सरकारनं या रस्त्याला काय करायला पाहिजे असं वाटतं? काही नाही, माऊली लय भारी रस्ता केला. काही टेन्शन नाही आहे. या सरकारमुळं आम्हाला रुंदीकरण हे झालं, रस्ता झाला ना, त्याच्यामुळं आनंदाची बात आहे. आणि दुसरीकडे जे महापुराची परिस्थिती जे निर्माण झाली होती इंद्रायणीच्या त्या ठिकाणी, तिथून जाता आलं नाही. तिथं काय करायला पाहिजे सरकारनं असं वाटतंय? तिथं बी पाण्याची काहीतरी सोय करायला पाहिजे. आणि आम्हाला यंदा वारी नाही झाली तिथली, तर पुण्यात यावं लागलं. तिथं ती जर ब्रिज मोठा जर बनवला, खालून पूल जर बनवला, तर तिथं तुम्हाला सोय होऊ शकते. हो, तिथं जर ब्रिज बनिलं वरल्यावर तर आम्हाला जाता येईल ना तिथं वारीला. मग पुन्हा पांडुरंगाचं तिथलं माऊलीचं दर्शन होईल, ज्ञानेश्वर माऊलीचं असं होईल ना. पण त्यामुळे कुठेतरी नाराज आहे. खंत वाटली महाराष्ट्रामधून एवढा लाख भाविक येतात दर्शनासाठी, पण माऊलीच्या दारात जायला मिळालं नाही. ह्याची एक जीवाला खंत वाटली मला. नाही तर दरवर्षी माऊलीच्या दारात जाऊन तिथून आम्ही सासवडपर्यंत दरवर्षी, आज 14 वर्ष झालं पायवारी करतो, पण आज जीवाला खंत वाटली. दिवे घाटाचं रुंदीकरण सरकारनं केलंय, मात्र तिथं जर पूल जर बनवला तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? दादा, अलीकडे येतो. काय करतोस? महाराज, मी पहिलीच वारी आहे माझी. काय वेगळा अनुभव तुला मिळाला? अनुभव असा खूप सारा आला आहे. कारण मी आता ॲक्च्युली आलो आहे डोंबिवलीतून, मुंबईमधून, आणि सकाळपासून वारी चालतो आहे. आणि खूप असं छान वाटतं आहे. आणि असं आत्तापर्यंत पण असं थकल्यासारखं वाटत नाही. माझे साथीदार पण आहेत, आम्ही 7 जण आलो आहे. आणि आतापर्यंत असं वाटत नाही की थकलो आहे म्हणून. पण आणि वारीचा तर अनुभव खूप छान आहे, मस्त आहे. इतर तरुणांनी सहभागी व्हायला काय? नक्की तरुणांना मी सांगेन की नक्की वारीमध्ये सहभागी व्हा. तर आपल्याला आता बघतो आपण, खूप कमी तरुण आपल्याला इथं पाहायला मिळतात. पण धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया. तुम्ही किती वर्षापासून वारी करता? साहेब, ही माझी जर आता ही पहिल्यांदाच अनुभव आहे माझा वारीचा. आणि मी याच्या अगोदर कार्तिकी वारी करायचो, पण ह्या सासवड मार्गे हा अनुभव, आणि मी माझ्या मित्रांना पण घेऊन आलो. म्हटलं हा आता जो तुमच्याशी बोलला त्यालाच मी घेऊन आलेलो. आणि 5-6 मित्र आम्ही जवळजवळ यंग आहोत. 6 तरुण आम्ही आता ही पहिल्यांदाच वारी करतो. खूप अनुभव आम्हाला चांगला वाटला. हा तरुणांनी मी एवढं सांगेन की हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स या वारीच्या वाटेवर मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. कॅमेरा